नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातल्या जनगणना 2027 साठी केंद्र शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाला आहे, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. तब्बल 308.59 कोटी PMMS प्रणालीद्वारे स्टेट नोडल खात्यात उपलब्ध असून त्यापैकी 295.12 कोटी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या शासन निर्णयात नेमके काय नमूद आहे? चला संपूर्ण माहिती GR नुसार जाणून घेऊया. तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर तो GR पाहू शकताय. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि पाटील हब या आपल्या YouTube चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 9 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. हा शासन निर्णय जनगणना 2027च्या कामकाजासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या वाटपाबाबत आहे. आणि मित्रांनो, शासन निर्णय क्रमांक जनग 1226/प्रक 47/विकाअ विभाग सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन दिनांक 9 जुलै 2026. विषय जनगणना 2027च्या कामासाठी प्राप्त निधीचे वाटप. मित्रांनो, जनगणना 2027 बाबत GR मध्ये काही नमूद मुद्दे आहेत. जनगणना केंद्रीय जनगणना कायदा 1948 आणि जनगणना नियमावली 1990 यांच्या अधीन राहून केली जाते. 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताची जनगणना 2027 करण्यास मंजुरी देण्यात आली. जनगणना 2 टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा घराची यादी घरगणना, दुसरा टप्पा लोकसंख्या गणना. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे कामकाज 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडले. केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनास 256 कोटी 7,37,953 इतका निधी प्राप्त झाला आहे. यापूर्वी शिल्लक निधी 52 कोटी 52,46,41 इतका शिल्लक निधी आहे. त्यामुळे जनगणना 2027 साठी PFMS या प्रणालीवरील स्टेट नोडल खात्यात एकूण 308 कोटी 59,83,974 रुपये निधी उपलब्ध आहे. यापैकी 295 कोटी 12 लाख निधी हा संबंधित 34 जिल्हाधिकारी आणि 29 महानगरपालिका आयुक्तांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, शासन निर्णयानुसार हा निधी जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील खालील खर्चासाठी वापरला जाणार आहे. जनगणना अधिकारी, कर्मचारी, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे मानधन, बहुस्त्रोत मनुष्यबळ मोबदला, जनगणना प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षण भत्ता आणि प्रशिक्षण खर्च, संगणक आणि तत्सम साहित्य खर्च, भाडे तत्वावरील वाहन किंवा वाहन इंधन खर्च, आकस्मिक निधी एवढा खर्च हा केला जाणार आहे मित्रांनो. तसेच सदर निधी PFMS प्रणालीद्वारे जिल्हा अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना वितरित करण्यात येणार आहे. निधी प्रत्यक्षात संबंधित बँक खात्यात जमा झाल्याची खात्री करूनच खर्चाची देयके PFMS प्रणालीद्वारे अदा करावीत. खर्च करताना रजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त, भारत सरकार तसेच संचालक जनगणना कार्यालय निदेशालय महाराष्ट्र यांनी वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. निधी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या मानकानुसार आणि मर्यादित वापराची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची राहील. जनगणना खर्चाची स्वतंत्र लेखे ठेवून दर महिन्याच्या खर्चाचे एकत्रित वितरण पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. मित्रांनो, या शासन निर्णयात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक निधीचे वितरण, त्यांचा उपयोग आणि खर्चाचे पालन करावयाच्या प्रक्रिया स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला GR हा व्यवस्थितरित्या रीड करून मी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय 9 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला असून त्याचा संकेतांक नंबर तुमच्या स्क्रीनवर आपल्या स्क्रीनवर तो दिसत असेल.
अशा अधिकृत शासन निर्णयाची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या पाटील हब यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो खाली दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन आपणास प्राप्त होईल. मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.